पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। SSVPS महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या हिवाळी शिबिरास अलाने इथं प्रारंभ। शिंदखेडा इथं शाश्वत विकास म्हणजे आजच्या गरजा पूर्ण करताना भविष्यातील पिढ्यांचे हित जपणे असा संदेश शिंदखेडा येथील SSVPS महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या हिवाळी शिबिरात देण्यात आला। या प्रक्रियेत युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून ऊर्जा बचत, पर्यावरण संरक्षण, वृक्षारोपण, पाणी संवर्धन, स्वच्छता आणि प्लास्टिक मुक्त जीवनशैली यांसारख्या उपक्रमात युवक सक्रिय सहभाग घेऊ शकतात असे मार्गदर्शन लोकमत पत्रकार भिका पाटील यांनी केलं आहे। शिबिराचं आयोजन तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा अलानी इथं 3 ते 9 जानेवारी 2024 दरम्यान करण्यात आले। सावित्रीबाई फुले जयंती निमित्त उद्घाटन कार्यक्रम। इयत्ता 4ची विद्यार्थिनी रेणुका बारकू अहिरे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करून केले। उद्घाटनाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे स्थानिक कार्यकारिणीचे अध्यक्ष प्रफुल्लकुमार सिसोदे, उपाध्यक्ष अशोक पाटील, संचालक प्राध्यापक सुरेश देसले, अलाने गावचे सरपंच रमणबाई आनंदसिंग गिरासे, उपसरपंच मंगेसिंग केवलसिंग गिरासे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर NS पवार, उपप्राचार्य डॉक्टर SV बोरसे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य CST राऊळ यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रफुल्लकुमार सिसोदे यांनी विद्यार्थ्यांना सर्व उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन व्यक्तिमत्व विकास घडवण्याची प्रेरणा दिली। प्राचार्य डॉक्टर NS पवार यांनी युवकांच्या माध्यमातून देशसेवा व जबाबदार नागरिक घडवण्याचं महत्त्व अधोरेखित केले। यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉक्टर सचिन जाधव, सूत्रसंचालन महिला सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉक्टर आशा कांबळे, तर आभार सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉक्टर योगेश अहिरराव यांनी केले। दुपारी व्याख्यान सत्रात प्राध्यापक परेश शहा, प्राध्यापक संदीप गिरासे यांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी युवक या विषयावर विविध बुवाबाजीचे प्रात्यक्षिकासह व्याख्यान दिले। तर पत्रकार भिका पाटील यांनी शाश्वत विकासासाठी युवक या विषयावर मार्गदर्शन केले। विद्यार्थ्यांमध्ये सृजल मंगळे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले आणि सत्राची सांगता केली। मुख्य संपादक जतीन बोरसे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।